देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपले जीवन देशाला समर्पित केले असून देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नखाची सर देखील इंडिया आघाडीतील कुणामध्येही नसल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या रॅलीमध्ये ते बोलत होते. प्रभू श्रीराम भक्त हनुमानानं लंकेचं दहन केलं. उद्या हनुमान जयंती आहे, त्यानिमित्तानं मतदारांनी विरोधकांच्या लंकेचं दहन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं. नौटंकी करून कोणी निवडून येऊ शकत नाही, तर त्यासाठी काम करावे लागते असा टोला विरोधी उमेदवाराला लगावत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय पक्का असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. उमेदवार सुजय विखे पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला. आता या परंपरेचा वारसा डॉक्टर सुजय विखे पाटील पुढे चालवत आहेत. लोकसभेत या मतदारसंघातील किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते मांडतात अशा शब्दात शिंदेंनी सुजय विखेंचं कौतुक केलं. येथील मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतात. हा इथला इतिहास असून डॉक्टर सुजय विखे यांच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्यांचा बहुमताने विजय होणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना हॅट्रिक करणार, त्यामुळे इथे नो लंके ओनली विखे अशी घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.